नमस्कार, मी कल्याणी आणि तुम्ही बघत आहात कल्याणीचा व्लॉग। तर झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। आज सुट्टी आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यामुळे मी केस वगैरे धुवून इथे तयार आहे। आता थोडंसं आवरायचं आणि बाप्पाच्या मंदिरात जाऊन यायचं। या ठिकाणी बनत आहे माझा चहा। जसं आपण सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या सणावाराला चोळून मोळून छान आंघोळ करतो, तसंच आपल्या घरातील देवांना देखील छान आंघोळ मिळायला पाहिजे। काय बघते मी, माझं पिल्लू येऊन थांबलंय माझ्या पाठीमागे। हॅलो कर सगळ्यांना। हॅलो, गुड मॉर्निंग। झोप झाली? बाळाची झोप झाली माझ्या? बर बर, जायचे? चला दात घासूया, चला ना। नित्तूला तिच्या ब्रशने स्वतःच ब्रश करायला खूप आवडतो आणि ब्रश करताना आम्ही गाणं पण म्हणतो। कोणतं ग नित्तू? ब्रश युअर टीथ, ब्रश युअर टीथ, ब्रश युअर टीथ, राईट अँड लेफ्ट, ब्रश युअर टीथ, अप अँड डाऊन करा, अप अँड डाऊन। छान छान झालं। सकाळचे 9:30 झालेले आहेत। मी आवरून तयार झाले। आता मी आणि नित्तू दोघी जणी मंदिरात जाऊन येतो। घराजवळच एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे, जिथे की नित्तू रोज भजन करायला जाते। त्या मंदिरात आता मी जाऊन येते। आणखी एक सांगायचं राहिलं की आपल्याला आज दुपारी 2 वाजता जायचंय मूवी बघायला। म्हणजे दुपारचा 2चा शो आम्ही बुक केलेला आहे फन टाइमचा, आणि आम्ही छावा मूवी बघायला जाणार आहे। खूप एक्सायटेड आहे। तर त्याच्या अगोदर आपल्याला घरातली सगळी कामं वगैरे आवरायचे, जेवण वगैरे करून मग आम्ही जाणार आहे मूवीला। झालं की नाही काम बाबा? पटपट आवरा, जायचंय ना? हॅलो बाबा, से गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। बघा इथे गेम खूप आवडलेला आहे, वेगवेगळ्या गेम चालू आहेत आत्यांच्या आणि नित्तूच्या। हो, तुझं पण छान छान। चला चल नित्तू, जायचं ना? नित्तू जायचं ना पप्पाला? येत नाही तू? तू येणार आहे की नाही? नित्तू येते ना तू बाबू? छान फुलं घेतलात पप्पाला घालायला। तुझी टिकली दाखव सगळ्यांना, टिकली दाखव ग नित्तूची, इकडे बघू। हा, मी छान अशी टिकली लावली आज नित्तूला, जरा वेगळी। एका मंदिरातून आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे बाप्पाचं आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। आता दुसऱ्या मंदिरात आलोय, पण मंदिर अजून उघडलेलं नाहीये। याच मंदिरात नित्तू रोज भजनाला येते। जय बाप्पा कर नित्तू। नित्तू या ठिकाणी बाप्पाला नमस्कार करते, बघू नित्तू। कडी नसते वाजवायची बाबू। नॉक कर, नॉक। नॉक कसं करायचं? नॉक शिकवले की नाही तुला? नॉक कर। या ठिकाणी देवांना छान उजाळा मारून देवपूजा झालेली आहे। दुपारचे 11 वाजत आलेले आहेत। उपवास असल्यामुळे काही नाश्ता केला नाही, त्यामुळे हे राजगिरा लाडू खायचे। बाळाचा पण उपवास आहे, बाळ पण राजगिरा लाडू खात आहे। घरातलं सगळं आवरण्यामध्ये एवढा वेळ गेलेला आहे की आता 12 वाजून 52 मिनिटं झाल्यात। आणि उपवासासाठी मी हे शाबूचं थालीपीठ केलेलं आहे। पटकन आवरायचं आणि 1:30ला मला घरातून बाहेर निघायचं। आणि आई व्हिडिओ करत असेल की नित्तूला ओरडायला खूप आवडतं, की तिला पण दाखव म्हणत असते। काय दाखवायचं? चल, त्याचंच थालीपीठ केलंय, खायला चल। दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळेजण तयार होऊन निघालेलो आहोत छावा मूवी बघायला। नित्तू पण छान तयार झाली। हाय कर, हाय। मूवी बघायला जाण्याच्या अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग घरातून बाहेर पडूया। छान छान। आता नित्तूचा नंबर, नित्तूला द्या बाबा नमस्कार करायला। जय बाप्पा।
डोकं टेकून. हा. चला, ही आहे मी आज काढलेली रांगोळी. आणखी एक आहे ती पण दाखवते. जाण्यासाठी आम्ही रिक्षा बुक केले. रिक्षा येऊन थांबले बाहेर. निघतोय आता. औरंगजेब और उसकी बेरहम सल्तनत को ललकारने वाला अगर इस धरती पर कोई था, मूवी बघून घरी आलोय. आउटस्टँडिंग मूवी आहे. खूपच अप्रतिम. म्हणजे आजपर्यंत असा मूवी मला तर वाटते बॉलिवूडमध्ये बनला नाही. आणि खरंच खूप छान मूवी बनवलेला आहे. आपल्याला आत्तापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहीतच नव्हता. हां, मूवीमधून थोडा का होईना पण आपल्याला तो बघायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला माहीत आहेत. त्यांच्या पराक्रमाच्या, त्यांनी कोणते कोणते आणि कसे कसे गड किल्ले जिंकले. परंतु संभाजी महाराजांच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. ना आपण कधी शाळेत शिकलो, ना कुठल्या मूवीमधून ते आपल्याला बघायला मिळालं. मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलचा हा पहिला मूवी आहे आणि खरंच खूप छान आहे. प्रत्येकाने बघायला पाहिजे तो. मूवीमधला सर्वात जास्त इमोशनल सीन म्हणजे जेव्हा जेव्हा संभाजी महाराजांना त्यांच्या आईची आठवण येते. तो खरंच खूप वाईट वाटतं त्या क्षणाला. कारण त्यांना त्यांच्या आईचा चेहरा देखील आठवत नाही. ते अगदीच लहान होते त्यावेळी त्यांची आई त्यांना सोडून गेली. आणि त्यांची जी दूध दिलेली आई असते त्या धाराईने त्यांना सांभाळलेलं असतं. आणि ती आई त्यांच्यासोबत असते. त्यांची सावत्र आई देखील त्यांच्यासोबत असते. परंतु त्यांची जी सख्खी आई आहे तिच्याबद्दलची त्यांची जी ओढ, तिच्याबद्दलचं त्यांची जी तळमळ, ती खरंच खूप छान दाखवले. आणि ते बघून खरं खूप वाईट वाटतं. त्या सीनला आम्ही प्रत्येक वेळी रडलो. 2-3 वेळा असे सीन आले की ज्यावेळी त्यांना त्यांच्या आईची आठवण आलेली दाखवले आणि त्यावेळी रडायला खूप येतं. हे सगळे रबर आपण खाली टाकलेले आहेत. एक एक रबर उचलायचे आणि आपल्याला काठीमध्ये घालायचंय. एका वेळी एकच रबर उचलायचा. एका वेळी एकच रबर उचलायची ही अट आहे. जो एका मिनिटामध्ये जास्त रबर राशी काठीमध्ये बसवेल तो विनर असेल. एका वेळी एकच रबर. चला, टाइम स्टार्ट नाउ. पटपटावून निघतो. छान छान बच्चा. वेल डन, वेल डन. एका वेळी एकच बसवा हो सगळ्यांनी. झाला का टाइम? मोजा आपापले आता. तर आजच्या गेम मध्ये मी 37 रबर उचललेले आहेत, काठीमध्ये घातलेले आहेत. निखिलने 38 आणि आत्यांनी 45. तर आजच्या गेमच्या विनर झालेले आहेत आत्या. मूवी झालेला आहे, गेम झालेली आहे. आता वेळ आलेली आहे स्वयंपाकाची. तर चला स्वयंपाक करूया. या ठिकाणी माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे. नित्तू आणि आत्या बाहेर गेलेल्या, त्या पण आलेल्या आहेत. आता गणपती बाप्पाची आरती करूया सगळेजण मिळून. मोरया मंगलमूर्ती मोरया सुखकर्ता
करता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओठ शेंदुराची, कंठी जके मान मुक्ता फळाची. आजच्या जेवणामध्ये आहे रामफळाची खीर, मटकीची आमटी, भात आणि चपाती. या सर्वजण जेवायला. जेव्हापासून आम्ही मूवी बघून आलो तेव्हापासून आमच्या घरात चर्चा फक्त मूवीची आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाचीच आहे. तर खरंच वेळ आहे आत्ताच आपल्याकडे आणि आपण आपल्या इतिहासाची पानं परत उलटून बघितली पाहिजेत आणि आपला इतिहास आहे तो वाचला पाहिजे, आपल्या नवीन पिढीला पण शिकवला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न पण केले पाहिजेत. तर आजचा जो दिवस होता तो खूप छान गेलेला आहे. आमचं जो जेवण वगैरे झालं आहे, सगळी कामं आवरलेली आहेत. तर वेळ आलेली आहे व्लॉगचं एंडिंग करण्याची. मग बाय, गुड नाईट. उद्या भेटू नवीन व्लॉगमध्ये.